शांत हो पोरी, सगळं ठीक होईल. डॉक्टरवर विश्वास ठेव. आपल्या भीमला काही नाही होणार, काही नाही होणार भीमला. डॉक्टर साहेब, आता ते कसे आहेत? ठीक आहेत. मी त्यांना इंजेक्शन दिले, उद्या सकाळपर्यंत ठीक होतील. ठीक नाही, उद्यापर्यंत वरच जाणार हा भीमराव. डॉक्टर साहेब, चिंतेची काही बाब नाही ना? निश्चिंत राहा. त्याचं काय की जास्त टेन्शन घेतल्याने चिंतेमुळे असं होतं की माणसाचं शरीर त्याच्या कंट्रोलमध्ये नाही राहत आणि तो चक्कर येऊन पडतो. खेद आहे भीमराव, तुझ्यासाठी या रात्रीची सकाळ कधीच नाही होणार. आई, आज मजा आली ना मेजवानीत? बरंच झालं त्या भीम संग दवाखान्यात नाही गेलो. आई, जा. लक्ष्मी, जरा जेवण बनवतेस का? दवाखान्यात घेऊन जायचंय. बाबा, आत्या सर्व उपाशी आहेत तिथे. मी सांगितलं होतं ना, मी मेजवानीवरून आल्यावर जेवण नाही बनवणार. लक्ष्मी, तुझ्याशी बोलणंच व्यर्थ आहे. आई, तू तरी बनव ना. आई पण जेवण नाही बनवणार. आम्ही इथं कोणाचं नोकर नाही. जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही बनवा. हां, तर मग ठीक आहे. मीच बघतो माझा भाऊ, त्याची बायको, बाबा आणि आत्यासाठी काय करायचं ते. आणि तुम्ही पण बघा, या घरच्या सुना आहात तुम्ही दोघी आणि कसं वागताय. आई, तुम्ही झोपा. या घरात हे सगळं होतच राहतं. तसे तर लय बहादूर आहेत हे. काय बोलले तर म्हणतात अजिबात काळजी नाहीये, आणि असं मनातल्या मनात काळजी करून असे घुसमटत राहतात. बघा, विचार करून करून काय अवस्था झाली तुमची. म्हणून म्हणत असते का प्रत्येक गोष्ट सांगत जा, पण नाही, तुम्हाला तर मनातच ठेवायचं असतं सगळं. शांत हो रमा, शांत हो. समजा ठीक होईल. आत्या,
बाबा हे बरे तर होतील ना, त्यांना सांगा ना आणि वरडा बी का दुनियादारी, समाज आणि जातची काळजी सोडून आधी स्वतःची काळजी घ्या म्हणून. नाही तर मी ह्यांच्याशी नाही बोलणार. रमा, बघताच समजलं होतं की तू खूप कामाचा आहेस. बस आता तो काही सांभाळण्यालायक राहणार नाही. सकाळपर्यंत सगळं साफ. याच आनंदात सेलिब्रेट करूया. बिझनेस करू ह्याच गोष्टीवर. आजी, मला लई भीती वाटतेय. भीम ठीक तर होईल ना? रडू नकोस फुलिया, भीमला काही नाही होणार. ठीक होईल तो लवकरच. पुरंजन भाऊ, भीम कसा आहे? अजून तरी ठीक आहे आणि डॉक्टर साहेब बोलले की सकाळपर्यंत शुद्धीवर येईल. फुलियाजी, तुम्ही काळजी करू नका. आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलंय ना, बघाच तुम्ही सकाळपर्यंत तो बरा होईल. असा कसा शुद्धीत येईल? कोणाला माहित तरी आहे की भीमाला विष दिलं गेलंय आणि डॉक्टरनी पण इलाज केलाच नाहीये. भीम आता माघारी फिरून इकडं येणारच नाहीये. बाबा, आत्या, चला जेवण घ्या बरं. रामापोरी, थोडं खाऊन घे. नाही बाबा, तुम्ही सगळे जेवून घ्या, मी इथेच ठीक आहे. चला दादा, थोडं खाऊन घेऊ आपण. रमा, मी काय म्हणतोय माझं म्हणणं तर एकदा ऐकून घे. रमा, काही बोलतोय? नाही ऐकायचं मला काही. अशा पद्धतीने झाडू का फेकतीये रमा? ह्यासाठी कारण मला राग आलाय. तुम्ही जा बरं इथून. रमा, तुला चिडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, पण तुझा राग झाडूवर काढायचा नाही. हे धर आणि या झाडूचा सन्मान करायला शिक. लक्षात असू दे, हा झाडू घराला घरपण देत असतो. जसा मी पुस्तकांचा आदर करतो
तसाच मी, तू, आपण सगळ्यांनी प्रत्येक त्या वस्तूचा, प्रत्येक त्या गोष्टीचा सन्मान केला पाहिजे जे आपलं जग समृद्ध करत असतात. आणि त्या साधनांचा आदर केल्याने आपण आपोआप त्या जगाचाही आदरच करत असतो. आणि जेव्हा आपण त्या जगाचा आदर करतो तेव्हा ते जग देखील कळत न कळत आपली साथ देत असतं. समजलं? एखादा डॉक्टर आपला कोट असा कसा फेकू शकतो? हे हॉस्पिटलची दुनिया माझी मदत करू शकत असेल तर कर. ह्यांना लवकरात लवकर शुद्धीवर आण. ही भाकरी कोणी बनवली? बाबा ते घाई घाई तशा झाल्यात त्या. या भाकरी लक्ष्मी आणि जिजाबाईने नाही बनवल्यात, या तू बनवल्यात का? हो ते काय? बाबा लक्ष्मी आणि आईने नकार दिला बनवायला, मग मला बनवाव्या लागल्या. बाबा, बाबा, काय झालं? बाबा, बाबा ते चला मग, मी माझ्या घरी जातो, थोडा आराम करतो, सकाळी हॉस्पिटलमध्ये पण जायचं. तुम्ही जा, झोपून जा. सकाळी फक्त एकदा ऐकेल की भीमराव या जगात नाहीये, तेव्हा मी पण झोपणार आरामात. जा. नरोत्तम जोशी, सकाळ व्हायच्या आधी अख्खी रात्र बाकी आहे. तुम्ही काय केले माझ्या नवऱ्यासोबत, ह्या नरोत्तम जोशी सोबत मिळून? मी काय केलं? काही नाही केलं ना? तर मग तुम्ही दोघं इथं कुठली गोष्ट साजरी करताय? अरे रामजी, खरं तर आम्ही जुने पुराणे दोस्त आहोत. आणि हा, एवढे जुने दोस्त आहेत का हॉस्पिटलात डॉक्टरच्या कोटमध्ये स्वतःच महाग घड्याळ विसरून आले? शोधू नका, पुरावा भी आहे माझ्याकडं. हे बघा, तुम्हा लोकांचं काहीतरी गैरसमज झालं. डॉक्टर साहेब, कुठलाही गैरसमज झालेला नाहीये. आम्हाला चांगलंच माहिती आहे तुम्ही दोघांनी मिळून काय केलंय ते. डॉक्टर साहेब, मी माझ्या पोराची शपथ घेऊन सांगतोय की जर तुम्ही माझ्यासोबत येण्याचा एक क्षणाचा पण विलंब केला तर काय करणार तुम्ही? तर मी तुम्हाला जीवानिशी मारून टाकन. चला माझ्यासोबत. हात सोडा. चला माझ्यासोबत. हात सोडा. तुम्ही असं नाही करणार? अरे अरे रामजी, नरोत्तम जोशी, आज नाही, नाही तर सगळी नशा उतरवून टाकेन तुमची.
उपचार कर याचा. आणि खबरदार, जर माझ्या भावाला काही झालं ना तर बघतोस तुम्हाला. आणि हो, मी इंग्रज सैन्याचा रिटायर्ड सुभेदार आहे. माझी ओळख गव्हर्नर पर्यंत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवतो. मी इंजेक्शन दिले, उद्या सकाळपर्यंत यांना शुद्ध येईल. कसा भीमराव कसा तरी मरावा हे लोक तिथे पोचण्या अगोदर. बाकी जी केस लढावी लागेल ती तर मी लढेनच. एवढे पैसे तर आहेत की स्वतःला आणि या डॉक्टरला या केस मधून वाचवेन मी. भीम, झोपून राहावा. अरे 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 डॉक्टर साहेब, काय झालं? हा, निपटला ना भीमराव? हा, मला मला पूर्ण बातमी सांगा. कसं कसं काय मारलं तुम्ही त्याला? ओ सांगा. डॉक्टर साहेबांनी वाचवलंय. डॉक्टर साहेब, आपण जे केलं ते चुकीचं होतं, पण आपण माझ्या पोराचं प्राण वाचवले, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. पण आपण दोघांनी जी चूक केली आहे त्यास मी कधी माफ नाही करणार. काय माफ नाही करणार? लायकी काय आहे तुझी, हा रामजी? लायकी, ज्याची लायकी आहे त्याला तर शुद्ध आली आहे. आणि नरोत्तम जोशी, तुम्हाला पण माहिती आहे, मला जरी वाटलं तरी मी माझ्या पोराला न्यायाची लढाई लढण्यापासून नाही रोखू शकत. तुमच्या कर्माचा हिशोब आता माझा पोरगा भीम चुकता करेल.